आज सक्षम झालेली आहे शिक्षणामुळे। आणि आज शिक्षणाचं महत्त्व प्रत्येक महिलेला समजून आलेलं आहे। शिक्षणामुळे आपण काय करू शकतो, किती परिवर्तन करू शकतो। प्रत्येक वर्षी 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करत असतो। यामध्ये महिलांच्या हक्कांची जाणीव देण्यासाठी व त्यांचा गौरव करण्यासाठी हा दिन आपण महत्त्वाचा मानला जातो। आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य ठिकाणी काम करत आहे। त्या पोलीस पाटीलपासून तर आज कलेक्टर, पंतप्रधान, उपपंतप्रधान म्हणजे मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे। असं नाही आहे की महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे आहे। महिला सशक्तीकरण म्हणजे त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी देणे हा मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यात आलेला आहे। मी जास्त यावर बोलणार नाही, परंतु महसूल निर्णय नवीन जो GR आलेला आहे त्या GR मध्ये लक्ष्मी मुक्ती योजना, या योजनेअंतर्गत महिलांना 7/12 वरती त्यांचं नाव त्यांच्या पतीच्या संमतीने 7/12 वरती त्यांच्या पतीच्या संमतीने नाव लावण्याचा अधिकार, म्हणजे आज त्यांना त्यांचा हक्क आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार म्हणून महिला सशक्तीकरण लक्ष्मी मुक्ती योजना ही महसूल विभागामार्फत आम्ही राबवत आहोत। तरी जास्तीत जास्त महिलांनी आणि त्यांच्या पतींनी, आता नवीन लग्न झालेल्यांनी शक्यतो या योजनेमध्ये भाग घेऊ नये, परंतु ज्यांचे लग्न होऊन 20-25 वर्ष 10 वर्षाचा काळ लोटला गेलेला आहे, ते वेल सेटल झालेले आहे, अशा लोकांनी जर त्यामध्ये भाग घेतला तर फार बरं होईल। कोणाच्या तक्रारी येणार नाहीत आणि आमच्यासाठी ते काम करणं खूप सुकर जाणार आहे। तर जास्तीत जास्त या योजनेमध्ये महिलांनी आणि त्यांच्या पतींनी स्वतः भाग घेऊन अर्ज करावे आणि स्वतः सिद्ध करावं की, आणि त्याचा एक असा फायदा पण आहे त्या योजनेचा की ज्या शासनातर्फे महिलांसाठी योजना असतात त्या योजना त्यांना त्यांच्या नावावर त्यांना त्यांचं इम्प्लिमेंट करता येईल आणि स्वतःची ओळख म्हणून त्यांना ही योजना घ्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे। तरी सर्व माता भगिनींनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा इच्छा देते। आणि मला इथं बोलायला होतं, मला अभिमान एवढा वाटतो माझ्या भावांचा, कारण हे माझं माहेर आहे। मी या शाळेमध्ये शिकलेली आहे। या शाळेमधून मी शिक्षण घेतल्यापासून मी मागे सरले नाही, कारण माझं शिक्षण एवढं नाही आहे। इथं फक्त मी 7वी पर्यंत शिकली, पुढचं शिक्षण मी बाहेर गावी केलेलं आहे। पण खरं जर म्हटलं तर मी वरंगाव मध्ये तळवेलचंच नाव चालवते आहे, कारण माझं शिक्षण इथं, त्या शिक्षणावरच मी फॉर्म वगैरे भरते। पहिली सरपंच सुद्धा मी झाली। स्वर्गवासी आपले नारायण दादा, आमच्या इंदिराताई, आम्ही सोबतच कामं केलेले आहे। काका माझ्या सोबतच होते। मी आज 25 वर्ष झाले राजकारणात आहे। पहिली सरपंच सुद्धा झाली, पहिली नगराध्यक्ष सुद्धा झाली आणि आता उपनगरचं पहिलीच झाली। हे सर्व आपल्या सावित्रीबाई फुले या मातेमुळे झाली। या मातेने जर शिक्षण घेतलेलं नसतं तर आपण महिला इथं थांबलेल्या नसतो। आणि महिलांना हा 8 मार्च दिवस म्हणजे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानामुळेच आपण सर्व महिला इथं बसलेलो आहे। बाबासाहेबांनी आपली रमाबाई यांनी साथ दिली नसती तर आपण सुद्धा इथं बसलो नसतो। नाही तर आता महिला कधी नवरा मेल एकटेच गेला तर म्हणता जाऊ नको थांब, पण रमाबाईने तसं केलं नाही, स्वतःचे मुलं सुद्धा जगवले आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं। त्या संविधानामुळे आपण सर्व महिला इथं उभ्या आहे। आणि आज माझा सत्कार इथं केला माझ्या वहिनीनं। माझ्या वहिनीचा आणि भावाचं एकदम काम चांगलं आहे। वहिनी इथल्या मॅडम आमच्या की त्या नेहमी काम करत असता, कधी काही एक फोन असला इथला की वहिनी पटकन काम करते की आमच्या महिलांचं हे काम आहे वहिनी तुम्ही करून घ्या, वहिनी पटकन करता। आज त्यांचं मला फोन होता की तुम्ही या, मला 3 कार्यक्रम होते पण मला लग्नाला सुद्धा जायचं आहे। आणि मी शाळेतल्या मुलींना एकच सांगते, शिक्षण घ्या बेटा। डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। आपण शिक्षण घेशान, राष्ट्रपती आपली इकडली प्रतिभाताई झालेले आहे, इकडल्याच आहे तर मयूरच्या। आपली मी सुद्धा तुमच्याच गावची आहे। काही झालं तर माहेर आपल्याला सांगावंच लागतं आणि माहेरचं म्हटलं म्हणजे आपल्याला एकदम असे कुसवता येते। आज मी दुसऱ्यांदा इथं माझ्या माहेरमध्ये आली, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी माझ्या भावांचे साडी चोळी देऊन मला आहेर केला। आज माझे आई वडील नाही पण माझ्या भावांनी मला साडी चोळीचा आहेर केला। मी माझ्या वहिनीला मी त्यांना खूप धन्यवाद देते आणि इथं थांबते। धन्यवाद। आज 8 मार्च म्हणजे महिला दिवस। आपण फक्त 8 मार्चलाच महिला दिवस साजरा करायचा नाहीये,
365 दिवस महिला दिवस आहे आपल्यासाठी. कारण जिथे ना तिथे आपल्याला महिला दिसत आहेत. वरतून आपले राष्ट्र हे ते महिला आहेत. म्हणजे आमच्या वरणगावात पण महिला संख्या भरपूर आहे. ज्या वेळेस आम्ही सभागृहात जातो तेव्हा महिलांची संख्या बघून खूप गर्व वाटतो. महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.